मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मनुष्य जेव्हापासून जागृत झाला आणि आपलं आयुष्य आणखीन सुधारू कसं शकतोय याचा शोध घ्यायला लागला, तेव्हापासून त्याला नवनवीन गोष्टी कळायला लागल्या, सुचायला लागल्या. आणि हा शोध आजचा नाहीये. हा अनादी काळापासूनचा आहे. म्हणजे अगदी आपण आपले वेद, उपनिषद ही सगळ्या जर ग्रंथ बघितले, काय आहे त्यामध्ये? मनुष्याचा शोध आहे तो. टू टू रिफाईन लाईफ. आयुष्य आणखीन चांगलं, आणखीन समृद्ध कसं करता येईल? समृद्ध हा शब्द ब्रॉडली घेतोय मी. मी अगदी पैशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी समृद्ध असा घेत नाही. असं मी एक होलिस्टिकली रिफाइनमेंट हा शब्द मला करेक्ट वाटतो. तर मला असं लक्षात येतंय, की मनुष्य अनादी काळापासून आपलं आयुष्य आणखीन चांगलं कसं होऊ शकेल ह्याचा शोध घेतच आलेला आहे. पण ही जी रिफाइनमेंट आहे, हा जो शोध आहे, हा असा आपण काहीतरी वाचलं आणि आपल्याला तो बोध झाला, असं नाहीये. इट्स अन ऑनगोइंग प्रोसेस. सतत आपल्याला रिफाईन व्हायला लागतं. अर्थात प्रत्येक माणसाला रिफाईन होण्याची जिज्ञासा असते असं नाही. प्रत्येक माणसाला रिफाईन व्हावं असं वाटतं असंही नाही. कारण तो त्याच्या एकंदरीत दिवसाच्या सगळ्या कार्यभागामध्ये इतका अडकलेला आहे, इतका काय म्हणूया त्याला रोजच्या रहाट-गाडग्यामध्ये इतका तो अडकलेला आहे, की त्याला रिफाइनमेंट वगैरेचा विचार करायला वेळ पण नाही. पण काही लोकांच्या ते जात्यातच असतं. त्यांना दे वॉन्ट टू रिफाईन देमसेल्व्हज. त्यांना स्वस्त बसू देत नाही. तर मी ज्यावेळेस माझा विचार करतो, अर्थात मी त्याच कॅटेगरीतला आहे. कारण मी स्वस्त नाही बसू शकत. एक तर लहानपणापासून अशा लष्करी शाळेत शिकलेला असल्यामुळे तिथं सगळी शिस्त, डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट हा विषय सतत कानावर पडतच होता. पण मी 1975 साली ज्यावेळेस 18 वर्षाचा झालो, त्यावेळेस ती जिज्ञासा माझी वाढली आणि मला मला त्या गोष्टीचा ध्यास लागला, की आपण लाईफ रिफाईन केलं पाहिजे. एव्हरी डे शुड बी अ रिफाइनमेंट. कायझेन. मला त्यावेळेस कायझेन हा शब्द माहीत पण नव्हता. पण कायझेन जागृत झाला माझ्यात. आणि हा प्रोसेस चालू राहिला. बघा ना, आज जवळ-जवळ 51 वर्ष ही रिफाइनमेंट सुरूच आहे. ती अशी थांबत नाही, की आता मला कळलं बाबा सगळं, असं होत नाही. ती आणखीन आणि खुलायला लागते, आणखीन गोष्टी कळायला लागतात. तर मला अ, असं वाटतंय, की ही रिफाइनमेंटची जिज्ञासा अ, ज्यांच्यामध्ये आहे, मला असं वाटलं, की आपण काय करू शकतो? आपण ह्या प्रक्रियेमध्ये आहोत इतके वर्ष, आपण काय करू शकतो? म्हणून ज्यावेळेस मला असं असं ते उतू जायला लागलं, त्यावेळेस मला असं वाटलं, की आपण लिहायला पाहिजे. आणि तेव्हापासून म्हणजे मला वाटतं 1995 साली मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं व्यक्तिविकास नावाचं. म्हणजे आता किती वर्ष झाली त्याला. सो हा प्रोसेस चालू असताना अनेक पुस्तकं माझ्या हस्ते लिहून झाली. पण अलीकडेच मी एक फार इंटरेस्टिंग पुस्तक लिहिलं मित्रांनो, ज्याचं नाव आहे लाईफ लेसन्स. लाईफ लेसन्स या पुस्तकामध्ये ही जी रिफाइनमेंटची प्रक्रिया आहे ना, कसं आयुष्य रिफाईन करायचं? आपल्याला असं काही कोण मॅन्युअल देत नाही आणून. हे शिकायचंच आहे, आपणच शिकायचं आहे. आणि सगळं सगळं जग पडलेलं आहे समोर. कुठून काय शिकणार? पण मी गेल्या 50-51 वर्षामध्ये जे शिकलो, मला जे वाटलं, की येस धिस इज इम्पोर्टंट. असे 25 प्रकरणं मी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत. तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचं असेल, तर ते Amazonवरती उपलब्ध आहे. वाटल्यास डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईन. अवश्य वाचा. भर पडते आपल्या ज्ञानात. जसं गंमत बघा ना, मी गेले 4 महिने Facebookवरती वेगवेगळ्या विषयांवरती रोज लिहीत आलेलो आहे. पहिल्यांदा मला असं सुचलं, की अरे, आपण महाभारतातल्या प्रत्येक कॅरेक्टरबद्दल लिहूया. प्रत्येक कॅरेक्टरबद्दल लिहिलं आणि गंमत म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर त्यातला.
अगदी कृष्णापासून शिखंडीपर्यंतचा प्रत्येक कॅरेक्टर आपल्यात आहे. आपल्याला माहीतच नाहीये. आपल्यात आहे कॅरेक्टर. आपल्याला ओळखता आलं पाहिजे, की अरे माझ्यात श्रीकृष्ण पण आहे. माझ्यात दुर्योधन आहे. माझ्यात शिखंडी आहे. माझ्यात शकुनी आहे. सो तो एक जवळ-जवळ मी महिनाभर ते लिहिलं. त्याच्यानंतर मी मला वाटतंय सगुणातले निर्गुण आपले सगळे देव-देवता आहेत ना, की हे ना एक जॉमेट्री आहे ना, त्यांचं एक आकृती आहे. त्यांचा जो फॉर्म आहे, गणपती आहे, त्याचा एक फॉर्म आहे, शिव आहे, तसं फॉर्म आहे. सगळ्या देवांचे फॉर्म्स आहेत. या फॉर्म्सच्या मागचा कार्यकारी भाव काय? ह्याच्यावरती मी 1 महिनाभर लिहिलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं, की फार महत्त्वाचं काहीतरी आपण म लिहिलं पाहिजे. म्हणून अध्यात्म दर्शन नावाची एक सीरीज मी लिहिली, की अगदी शंकराचार्यांपासून आत्तापर्यंत म्हणजे एकार्ट टोले असू देत किंवा रूपर्ट स्पायरा असू देत, हे सगळे दार्शनिक आपल्याला काय सांगतायत? नेमकं आपण काय समजून घेतलं पाहिजे, असं त्यांना वाटतंय. ह्याच्यावरती मी जवळ-जवळ 30-32 लेख लिहिले. हे माझ्या Facebookवरती आहेत. मी त्या Facebookची पण लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ज्यांना वाटतं त्यांनी वाचावं. कारण वाचून काय होतं, आपल्याला कळतं असे डायमेन्शन्स जे आपल्याला खरंच माहिती नसतात. आत्ता मी एक इंटरेस्टिंग हो, त्याच्या आधी मी एक इंटरेस्टिंग लेखमाला लिहिली, मॅनिफेस्टेशन. गाभा मॅनिफेस्टेशनचं. हे जे मॅनिफेस्टेशनचं सगळं आज बोलबाला सगळीकडे चालू आहे ना, काय आहे नेमकं? कसं समजून घ्यायचं? त्याच्यावर मी पुस्तक आता करतोच आहे. पण ते पण हाऊ टू अंडरस्टँड त्याला मी फार छान टॅगलाईन टाकली. मॅनिफेस्टेशन बियॉन्ड द मिथ. आपल्यापर्यंत मिथ पोहोचलेलं आहे. तसं नाहीये मॅनिफेस्टेशन. खरंच आपल्या इच्छापूर्ती आपल्याला करायच्या असतील, कोणती गोष्ट आवश्यक आहे? दॅट इज व्हॉट आय हॅव रिटन इन दॅट लेखमाला. अवश्य वाचा, इंटरेस्टिंग आहे. आणि आत्ता मी एक इंटरेस्टिंग लेखमाला लिहायला लागलोय. वास्तू उपासना नावाचं. ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, ती काय म्हणतात तसं, ती नुसती निर्जीव नाहीये. तशी निर्जीव आहे ती, पण ती निर्जीव नाहीये. त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचं वातावरण आहे. आणि ते वातावरण कसं घडतं, ती आपल्याला कंपॅटेबल कशी होते वास्तू? मी कोणतंही वास्तू म्हणजे जे ट्रेडिशनल वास्तुशास्त्र आहे, त्या अँगलनी मी हे मांडलेलंच नाहीये. मी वेगळा डायमेन्शन मांडलेला आहे आणि जे लोक वाचतायत आज, ते म्हणतात, की आम्ही आमच्या वास्तूकडे नव्याने बघायला लागलेलो आहे. वास्तू अशी असते आम्हाला माहीतच नाही. इंटरेस्टिंग आहे आणि ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला रिफाईन करत राहतात. तर आज सहज मी चिंतन करत असताना मला लक्षात आलं, की आपल्याला सगळ्यांना वाटत असतं, की आपलं आयुष्य ओके असावं. मग अशी कोणती गोष्ट आहे, की जी आपल्याला त्या लाईफला ओके फील करण्यापासून थांबवते? मी आज त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. काय आहे ते, की जे आपल्याला ओके फील होऊ देत नाही? तुम्हाला ठाऊक आहे? साधी गोष्ट आहे. ही रोज आपण करतो, पण वी डोंट रिअलाइज. मित्रांनो, आयुष्य गंमत बघा, ज्याला आपण आयुष्य म्हणतो ना, म्हणजे आपलं लाईफ. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की जीवन आपल्या गतीनं चालू आहे. जीवन त्याच्या गतीनं चालू आहे. अगदी तुम्ही तुमच्या लहानपणापासून आत्तापर्यंतचा हा प्रवास बघा. तुम्हाला जे तुम्ही कदाचित लहानपणी इमॅजिन केलं असेल, की माझं आयुष्य असं-असं व्हावं, आयुष्य वेगळ्याच दिशेने गेलं. म्हणजे तुम्ही जे इमॅजिन केलं होतं आयुष्याबद्दल आणि तुमच्या वाटेला जे आयुष्य आलं, पूर्णपणे वेगळं असेल कदाचित. असतंच. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे, की जीवनाला एक त्याची स्वतंत्र गती आहे. आणि आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? आपल्याला असं वाटतं, की जीवन
आपल्या गतीप्रमाणे चाललं पाहिजे किंवा आपल्या गतीप्रमाणे चालतं. जीवन आपल्या गतीप्रमाणे चालत नाही. जीवन त्याच्या गतीनं चालतं. पण आपली सतत धडपड अशी असते, की आपल्यासारखं जीवन झालं पाहिजे. व्हिच डझंट हॅपन. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, तुम्हाला एक गोष्ट सांगायची, की तुम्हाला जीवनाच्या गतीबरोबर जर चालायचं असेल ना, अब्दुल कलामांना शिवानंदांनी सांगितलं होतं. विंग्स ऑफ फायरमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे, की ज्यावेळेस ते हताश होऊन ऋषिकेशला गेले, ज्यावेळेस ते सिलेक्ट नाही झाले त्या पायलटच्या परीक्षेमध्ये आणि ते हताश झाले, ऋषिकेशला गेले. तिथं स्वामी शिवानंदांच्या आश्रमामध्ये ते गेले. शिवानंदांनी त्यांचा चेहरा बघून ते त्याला म्हणाले, की त्यांना म्हणाले, की "काय एवढं का नाराज आहेस? निराश का आहेस?" अब्दुल कलाम म्हणाले, की "अहो माझं अशाची लहानपणापासूनची इच्छा होती, ती नाही झाली, त्यामुळे मी निराश आहे." त्यावेळेला शिवानंद त्यांना म्हणतात, की "अरे बाळ, आयुष्य त्याच्या गतीनं चालतं. आपल्या गतीनं नाही चालत ते." सो आपण हा आयुष्याला आपल्या गतीनं चालावं असा आग्रह जर धरायला लागलो, तर भिंतीवरती डोकं आपटून घेण्यापैकीचा प्रकार आहे हा. त्याऐवजी ज्या गतीनं तुझं आयुष्य तुला पुढे नेतंय ना, त्याच्याबरोबर चालत राहा. अब्दुल कलाम म्हणतात, की येस, मला ते असं वाटलं, की दॅट इज द ओन्ली वे. मग त्यांनी तिथं त्यांची ती जी DRDOची नोकरी पत्करली आणि पुढे एव्हरीथिंग इज हिस्ट्री. त्यांचं आयुष्य त्यांच्या गतीनं पुढे सरकलं. ते भारतासारख्या देशाचे राष्ट्रपती झाले. सो तुम्हाला जर त्या जीवनगती बरोबर जायचं असेल ना, पहिली गोष्ट करा, हा जो आयुष्याला तुमच्या गतीनं वळवायचा तुमचा जो फ्युटाईल, निरर्थक प्रयत्न आहे ना, आधी तो सोडा. लेट लाईफ फ्लो. यू फ्लो अलॉंग विथ. पण प्रॉब्लेम कसा येतो, की मला असं घडलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये आणि आयुष्य बरोबर वेगळं घडतं. अँड देन देयर इज फ्रिक्शन. अरे ऐसा क्यों हुआ? सो जर जर तुम्हाला हे कळतंय मी काय बोललो, हे जर कळत असेल, तर हा जो आतून आतून बघा ना, आतून एक सतत ताण असतो आपला. कारण आपल्याला इकडे जायचं असतं आणि आयुष्य इकडे घेऊन जात असतं. हा ताण जर काढून टाकला, की ओके, ओके, मी आयुष्याच्या गतीला सरेंडर करतो. म्हणजे मी काम करत नाही, मी काय कामधंदा करत नाही असं नाही. मी त्याच्या गतीबरोबर तेव्हा किंवा त्याच्या गतीला विरोध नाही करत. मी त्याच्या गतीबरोबर चालायला तयार आहे. त्यांनी माझ्या मनाप्रमाणे, माझ्या मताप्रमाणेच वळलं पाहिजे, हा आग्रह ज्यावेळेस मी सोडतो, त्यावेळेस मी आयुष्याच्या गतीमध्ये येतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला, "मला शरण ये." समोर युद्ध आहे आणि त्यावेळेला देखील श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, "मला शरण ये." मला म्हणजे श्रीकृष्ण व्यक्ती नव्हे. ज्यावेळेस श्रीकृष्ण मला असं शब्द वापरतात, ही इज नॉट सेईंग श्रीकृष्ण ॲज ॲन इंडिव्हिज्युअल. ते जीवनगतीला श्रीकृष्ण म्हणतात. ते जीवनगती म्हणूनच त्याच्यासमोर उभे आहेत. आणि म्हणून तर ते सारथी आहेत. ते नेईल तिथे जातो रथ. तुम्ही जिथं जायचंय तिथे जाईलच असं नाही. काही लोकांचा जातो. प्रत्येकाचा जाईल असं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला हे कळतं, की हा जो संघर्ष आहे ना, लाईफ अँड मी, हा संघर्ष ज्यावेळेस कमी होतो, एक निवांतपणा येतो. ओके, वैसे भी जिधर जाने का है वही जाने वाले आहे ना. जिथं जायचं आहे तिथंच नाही तरी आयुष्य चाललेलं आहे. मी त्याच्याबरोबर वाहत जातो. संघर्ष कमी होईल आणि आय विल
फील गुड. एवढ्यासाठीच करतोय ना सगळं. बरं वाटलं पाहिजे. तुम्हाला त्यावेळेला बरं वाटेल, ज्यावेळेस तुमचा हा संघर्ष संपेल. टू टर्न लाईफ ॲज पर युअर विश. इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाल हे ऐकायला बरं वाटतंय हो सगळं लेक्चर म्हणून. करायचं कसं? सोपं आहे. मी एक साधी साधी सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. फार काय अवघड नाही. स्वस्थ बसायचं. अवघड नाहीये, कारण मन आपलं असं सतत चलबल, चलबल, चलबल करत असते, की त्याला कुठेतरी पोहोचायचं आहे आणि तिथं अजून पोहोचलेलं नाही. सो रिलॅक्स करायचं. नाकानं असा एक 4च्या काउंटला श्वास आत घ्यायचा. 6च्या काउंटला तोंडाने सोडायचं. शक्य झालं तर इथं हात ठेवायचा असा. कारण इथं वेगस नर्व्ह आहे. त्याचे सगळे जिचं जंक्शन आहे ना, ते इथं आहे. सो इथं हात लावला, की शरीराला पण कळतं, की ओके आता ह्या माणसाला काय घाई नाहीये, कुठं पोचायचं नाहीये, काही धावपळ नाहीये. सो इथं हात ठेवला, श्वास घ्यायचा 4च्या काउंटला, 6च्या काउंटला सोडायचा. असे एक 8-10 श्वास घ्यायचे. आणि बाहेर जो श्वास आहे आपला त्याच्याबरोबर म्हणायचं, की मी माझा आग्रह या उश्वासाबरोबर सोडतोय. मी जीवनाच्या गतीला मान्य करतोय. मी जीवनाच्या गतीला विरोध करत नाही. मनातल्या मनात म्हणायचं, जस्ट से. ही काय काय कुठलं टेक्निक म्हणून वापरायचं नाही, अंडरस्टँडिंग म्हणून वापरायचं. जस्ट से ओके, ओके. जिथं चाललंय ना, मी काही दंगा करत नाही आता. मी आग्रह करत नाही. ते तिथं गेलं पाहिजे असा माझा काही अट्टहास नाही. लेट इट फ्लो. आय एम ओके. मस्त श्वास घेत असं एक सकाळी 7-8 श्वास घेऊन तुम्ही जर बाहेर पडलात, तर हा जो सतत मागे ताण असतो ना आपल्या सिस्टीमच्या, तो हलका व्हायला लागतो. कळायला लागतं आपल्याला. उगीच दंगा करून उपयोग नाही. ॲज इट इज लाईफ इज गोइंग टू गो वेअर इट इट वॉन्ट्स टू गो. रिलॅक्स. हे म्हणजे मी स्वतः हे इतके वर्ष अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगतो. करून बघा. हाथ कंगन को आईने की जरूरत नहीं है. करके देखो ना. रोज करा. 7 दिवस करा. नाही तुमच्या आतल्या अवस्थेमध्ये रिलॅक्स्ड फील झालं तर मला विचारा. डू इट. काही त्याला पैसे पडत नाहीत, काही नाही, काही नाही. काही कुठं जायची गरज नाही. फक्त सांगायचं आहे, "ओके बाबा, मला कुठं जायचं नाही. मला काही स्वतःला सिद्ध करायचं नाहीये. आय एम ओके. ओके, ही धावपळ माझी मी कमी करतो." डू इट अलोंग विथ द ब्रीथिंग. सी सी व्हॉट हॅपन्स. आणि मला खात्री आहे, तुम्ही हे पहिल्या दिवसापासून तुम्हाला जाणवेल, आत एक शिफ्ट जाणवेल आणि टोटल सिस्टीम रिलॅक्स्ड होईल. बरं वाटायला लागेल. आपल्याला तेच पाहिजे, कारण हे सगळं करतो शेवटी कशाला? बरं वाटायलाच ना. बरं वाटायला लागेल आणि ॲज यू कीप ऑन डुईंग इट ना, हे बरं वाटण्याचा तुमचा जो प्रोसेस आहे, हा वाढायला लागेल. छोटासा अप्रोच आहे, पण फार महत्त्वाचा आहे. हे जर तुम्हाला करावंसं वाटलं, करून बघा. कारण हीच रिफाइनमेंट आहे आणि जसं आयुष्य रिफाईन होत जातं, तसं आणखीन ते सुंदर आहे, हे कळायला लागतं. नमस्कार.